घेणार आहोत. मार्किंग टूल्स म्हणजे काय? ज्या साहित्याचा वापर कपड्यावर ड्राफ्टिंग करताना किंवा कागदावर पॅटर्न तयार करत असताना केला जातो, मार्किंगसाठी केला जातो, त्याला मार्किंग टूल्स असे म्हणतात. कपड्यावर डार्ट, प्लेट्स, सीम अलाउन्स, स्टिच लाईन इत्यादीच्या खुणा उमटवण्यासाठी या मार्किंग टूल्सचा वापर करतात. पहिला आहे टेलर्स चॉक हा विशिष्ट प्रकारच्या मातीने बनवलेला असतो. तो वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतो. याच्या साह्याने केलेल्या खुणा कपड्यावर सहज उमटल्या जातात आणि पुसल्याही जातात. म्हणून या चॉकचा वापर ड्राफ्टिंग करण्यासाठी केला जातो. ट्रेसिंग व्हील हे एक लाकडाची मूठ असते आणि त्याच्या समोरच्या बाजूस धातूच्या पट्ट्या बसवलेल्या असतात आणि त्या पट्टीच्या समोरच्या टोकाला एक कंगोरे असलेला गोल चकती बसवलेली असते आणि त्या चकतीच्या साह्याने कपड्याच्या उलट बाजूला कार्बन पेपरच्या साह्याने खुणा उमटविल्या जातात. डॉट, प्लीट्स इत्यादीच्या खुणा उमटवण्यासाठी या ट्रेसिंग व्हीलचा वापर केला जातो. त्यानंतर आहे ट्रेस पेपर कपड्यावर डिझाईनच्या लाईन्स ट्रान्सफर करण्यासाठी या ट्रेसिंग पेपरचा वापर केला जातो. पेन्सिल ब्लॅक आणि कलर या दोन्ही पद्धतीची वापरली जाते. ब्लॅक कलरची पेन्सिल ही कपड्यावर मार्किंग करण्यासाठी करतात, तर कलर पेन्सिलचा वापर फोल्ड लाईन, ग्रेन लाईन दाखवण्यासाठी केला जातो. फोल्ड लाईन दाखवण्यासाठी रेड पेन्सिलचा वापर केला जातो, तर ग्रेन लाईन दर्शवण्यासाठी ब्ल्यू पेन्सिलचा वापर करतात. त्यानंतर आधुनिक काळामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स वगैरे वापरले जातात. त्यात वॉटर सोल्युबल डिसअपियर लिंक पेनचा वापर केला जातो. याच्या साह्याने लाईन्स अगदी सहजरित्या काढता येतात आणि त्या पुसल्याही जाऊ शकतात. फक्त हा पेन जर आपण उघडा ठेवला तर त्याची शाई सुकण्याची शक्यता असते. त्यानंतर गॅरेमिक लीड पेन या पेनच्या साह्याने बारीक आणि अॅक्युरेट रेषा मारल्या जातात. हा वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध असतो. फक्त वापरताना त्याची नीब तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजीपूर्वक वापर करावा. चोकोलायनर पेन हा महाग असतो. वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध असतो आणि रेषा मारण्यासाठी किंवा मार्किंग करण्यासाठी याचा वापर केला जातो. बार सोप सिल्वर आता हा साबणाचाच एक प्रकार आहे. तो त्याच्या साह्याने कपड्यावर खुणा केल्या जातात, कारण कपड्यावरच्या खुणा सहजरित्या मिटल्या जाऊ शकतात, म्हणून याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे टेलर्स ट्रॅक किंवा आपण त्याला थ्रेड बास्टिंग किंवा थ्रेड मार्क असेही म्हणतो. ज्या कपड्यांवर चॉकच्या पेन्सच्या खुणा उमटत नाही अशा ठिकाणी या थ्रेड मार्क्सचा वापर केला जातो.